श्री स्वामी समर्थ. संकटकाळ संयम आणि धैर्यासाठी संदेश. अस्वस्थ होऊ नकोस. परिस्थिती कितीही कठीण असली तरी माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. संकटे ही तुला संपवण्यासाठी नाही तर तुझी ताकद वाढवण्यासाठी येतात. ज्या प्रश्नांची उत्तरे तुला आज सापडत नाहीत ती सर्व उत्तरे मी योग्य वेळ आल्यावर तुला देईन. फक्त माझ्यावर आणि तुझ्या कर्मांवर पूर्ण विश्वास ठेव. तू एकाकी आहेस असा विचार कधीच करू नकोस. तू जिथे जिथे जाशील तिथे मी माझी सावली तुझ्यासोबत असेल. तुझा भार मी हलका करेन. तुझ्या आयुष्यातील वाईट काळ आता संपत आला आहे. धीर धर. मी तुझ्यासाठी नव्या आनंदाची आणि समृद्धीची द्वारे उघडत आहे. लोकांनी तुला साथ सोडली तरी चालेल पण मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तू फक्त सत्याच्या मार्गाने चालत राहा. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूंची मला जाणीव आहे. हे अश्रू वाया जाऊ देणार नाहीत. लवकरच तुझ्या चेहऱ्यावर कायमचे हसू फुलवेन. जे झाले ते चांगल्यासाठी झाले आणि जे होईल तेही तुझ्या चांगल्यासाठीच होईल. भविष्याची चिंता करणे सोडून दे आणि माझ्यावर सोडून दे. आयुष्यातील प्रत्येक वळणावर जेव्हा तुला वाटेल की रस्ता संपला आहे तिथे मी तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करेन. तू फक्त तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. बाकी सर्व गोष्टींची काळजी मी घेईन. तुझ्या कष्टांचे फळ नक्कीच मिळेल. मनात कोणतीही भीती भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही तर माझं वचन आहे. प्रगती, यश आणि भविष्यासाठी संदेश. तुझ्या मनात जी इच्छा बऱ्याच दिवसांपासून आहे ती पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. तुझा विश्वास असा दृढ ठेव. घाईने निर्णय घेऊ नको. संयम ठेव कारण मी तुझ्यासाठी जे ठरवले आहे ते तुझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठे आणि सुंदर आहे. तुझ्या घरात लवकरच आनंदाची बातमी येईल. सर्व मतभेद आणि दुःख दूर होऊन घरात शांतता आणि समृद्धी नांदेल. आर्थिक अडचणीमुळे खचून जाऊ नकोस. मार्ग लवकरच मोकळा होईल आणि तुझे अडकलेले काम वेगाने पूर्ण होईल. तुझ्या प्रामाणिकपणाची आणि कष्टांची परीक्षा आता तुला तुझ्या धैर्याचे गोड फळ मिळण्याचा काळ सुरू होत आहे. माझ्यावर विश्वास ठेवून पाऊल पुढे टाक. विजयी तुझाच होईल. संकटांना घाबरण्याऐवजी स्वामी नामाचे स्मरण कर. तुझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर झाली आहे. आता एक नवीन सकारात्मक ऊर्जेने तुझे दिवसाची सुरुवात कर. इतरांशी स्वतःची तुलना करून स्वतःला कमी समजू नकोस. मी तुला अद्वितीय बनवेल आहे आणि तुझा मार्ग वेगळा आहे. तुझ्या कुटुंबावर माझी कायम कृपा राहील. आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य तुमच्या पाठीशी राहील. जे तुझ्या हातात नाही त्याची चिंता करणे सोडून दे. जे तुझ्या हातात आहे ते म्हणजे मेहनत आणि श्रद्धा. त्यावर लक्ष केंद्रित कर. आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आत्मशांती. तू जेव्हा जेव्हा मला मनापासून हाक मारशील तेव्हा मी कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्या मदतीला नक्कीच धावून येईल. इतरांचे भले करण्याचा प्रयत्न कर. तुझे भले आपोआप होईल. मनात कोणाबद्दलही द्वेष न ठेवता सर्वांशी प्रेमाने वाग. तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात मी तुझ्या पाठीशी उभा राहून तुला मार्ग दाखवला आहे. आजही दाखवतो आणि पुढेही दाखवत राहीन. ज्या गोष्टी तुझ्या हातातून निघून गेल्या आहेत त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. त्यापेक्षा श्रेष्ठ आणि गोष्टी तुझ्या आयुष्यात येणार आहेत. दिवसातून थोडाफार शांत बसून माझे स्मरण कर. तुला मनाची खरी शांतता आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुझ्या भक्तीची ताकद मला तुझ्याकडे खेचून आणते. तू कधीच एकटा नाही. स्वामी नामाचा जप करत राहा. नेहमी सत्य आणि धर्माच्या मार्गावर चाल. सुरुवातीला त्रास होईल पण शेवटी विजय आणि समाधान तुलाच मिळेल. माझ्यावर ठेवलेला विश्वास कधीही व्यर्थ जाणार नाही. तुझ्या आयुष्यातील सर्व संकटांचे निवारण मी करेन. तुझ्या आयुष्यातील वाईट टप्पा हा तुला घडविण्यासाठी होता. आता तू अधिक मजबूत झाला आहेस. पुढे जा आणि यश मिळव. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे. निवांत राहा, हसत राहा आणि श्री स्वामी समर्थ नामाचा गजर करत राहा. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.